भारतीय हिमालयातलं जर आपण विचार केला तर आहे की पण पैसे मिळवायला अवघड जातं. पण मग आपण आता त्या दृष्टीने काय पुढच्या माउंटेनियर्सनी करायला की आपल्याला एक की याला काही श्रेणीबद्धता नाही. पाश्चिमात्यांनी ती पण खूप चांगली हे करून ठेवली. म्हणजे आम्ही का त्याच्याकडे ओढले गेले की हे सोपी शिखर, अवघड शिखर, कठीण शिखर असं करत त्यांनी त्याचं बरोबर दस्तऐवजीकरण केलेलं आहे. त्यामुळे ते लोकांपर्यंत मांडू शकतात की हे शिखर अजून नाही. शिखर काय, शिखराचा एखादा मार्गच बदललेला असतो, तो नाही झालेला किंवा ते कोणी गेलेलं नाही आहे. त्यामुळे त्यांना थोडंसं आर्थिक मदत मिळायला सोपं जातं असं मला वाटतं, कारण त्यांनी ते श्रेणीकरण केलं आहे. आपल्याकडच्या भारतीय हिमालयातल्या बाबतीत श्रेणीकरणच नाही. त्यामुळे फक्त हवामान बिघडलं म्हणून आम्ही परत आलो एवढं एका याच्यावरच फक्त, किंवा थंडी खूप असते तिकडे, हिम आणि बर्फ आहे म्हणून ते अवघड आहे, असे अगदी वरवरच्या गोष्टी लोकांपर्यंत पोचतात. ह्या दृष्टीने जर जे पुढचे तरुण पिढी आहे त्यांनी जर काही प्रयत्न केले, आणि याला पर्याय नाही की तुम्ही एकदा जाणं, दोनदा जाणं, तिसऱ्यांदा जाणं, आणि अनुभव घेताना आपण किती पातळी गाठू शकतो हे तुम्हाला लोकांना समजून सांगता आलं पाहिजे ना. ते जर तुम्ही नाही सांगू शकलात, त्याच गोष्टी सांगून आम्ही परत फिरलो, आम्हाला नाही समिटवर जाता आलं. समिट शिखर हे महत्त्वाचं नाही वगैरे सगळं कागदोपत्री बरोबर आहे, पण शिखर महत्त्वाचं आहेच ना. शिखरावर गेल्यावर यशप्राप्तीचा एक आनंद आहे किंवा लाभ आहे, तुम्ही त्यात केव्हा. पण हेही खरं आहे की शिखराच्या खाली 100 मीटर तुम्ही पोचला आहेत आणि नाही जाऊ शकला आहेत, शिखर दिसतं आहे आणि परत फिरला आहेत, तर याचं तुम्हाला लोकांपर्यंत मांडता आलं पाहिजे ना, का असं होतं आहे. आणि हेच आपल्याला अजूनपर्यंत नीट मांडता आलेलं नाही. त्याच्यासाठी जे श्रेणीकरण आहे ते करता आलं पाहिजे. आणि हे जो जातो तोच करू शकतो की मग मी 2 वेळा एका ठिकाणी जाऊन मला का नाही शिखर चढता आलं, त्याचीही कारणं आहेत. अशी आणखीन इतरही काही निकष ज्याला लावणं म्हणतात. बेसकॅम्प पुस्तकात तो एक प्रयत्न केलेला आहे. शेवटचा जो लेख आहे जयंत तुळपळ्यांचा,